Hello, all students from Guru Prasad classes and Pragati classes. आज आपण इयत्ता 8वी सायन्स लेसन नंबर 3 फोर्स अँड प्रेशर बघूया. व्हॉट इज अ फोर्स? फोर्स म्हणजे काय? इथे काही पिक्चर्स दिलेत, त्याद्वारे मी तुम्हाला ते स्पष्ट करते की फोर्स म्हणजे काय. मराठीत फोर्स म्हणजे बल. इथे हा मनुष्य गाडीला धक्का देतोय, तेव्हा गाडी चालेल. ज्यावेळेस तो त्याची शक्ती तिथे वापरेल त्यावेळेस ती गाडी तिथे चालेल. मुलगा एक कुत्रा अजिबात चालत नाही आहे आणि त्या कुत्र्याला दोरीने खेचतोय, त्याची शक्ती तिथे वापरतोय. इथे हा मुलगा चेंडूला किक मारतोय, त्यावेळेस चेंडू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी स्वतःची शक्ती वापरली आहे, त्यालाच आपण म्हणतो बल. दॅट इज कॉल्ड फोर्स. या अनुषंगाने न्यूटन्सनी एक फर्स्ट लॉ बनवला आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे? सी हियर, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय की स्थिर वस्तू. एखादी वस्तू स्थिर राहील जोपर्यंत आपण तिच्यावर बल प्रयुक्त करणार नाही, फोर्स लावणार नाही, तोपर्यंत ती स्थिर राहणार. म्हणजे जशी कार आहे, कारला जोपर्यंत तुम्ही बल लावणार नाही तोपर्यंत कार जी आहे ती त्या स्थितीत राहणार. बॉल जिथे आहे तिथेच राहणार. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती बल प्रयुक्त कराल तेव्हा ती वस्तूंची मूवमेंट होणार, हालचाल होणार. An object in motion continue to move with the same speed and direction when no force is acting on the object. म्हणजे एखादी वस्तू स्थिर आहे, ती स्थिर राहील जोपर्यंत आपण तिच्यावर फोर्स ॲक्ट करत नाही. किंवा एखादी वस्तू जर मोशनमध्ये आहे तर दॅट कंटिन्यू टू मूव विथ द सेम स्पीड, आणि ती त्याच मोशनमध्ये, त्याच स्पीडमध्ये, त्याच डायरेक्शननी तिची मूवमेंट होत राहणार जोपर्यंत आपण तिच्यावरती दुसरा फोर्स अप्लाइड करत नाही. When no force is acting on the object, and this is Newton's first law of motion. वस्तूला बल प्रयुक्त केल्याशिवाय तिची मूवमेंट होणार नाही. स्थिर असेल स्थिर राहणार, गतिमान असेल तर गतीतच राहणार, त्या स्पीडमध्ये राहणार जोपर्यंत आपण तिच्यावरती कोणताही फोर्स अप्लाइड करत नाही तोपर्यंत. हा झाला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. समजलं? पुढे आता इथे ह्या ठिकाणी प्रत्येकाने जे कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आपण जे बघणार आहोत, याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे प्रत्येकजण वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे आणि तेव्हा फोर्स प्रोड्यूस झाला आहे. इन फिगर 3.1, कार मूव इन फॉरवर्ड डायरेक्शन वेन अ मॅन अप्लाइज फोर्स फ्रॉम बिहाइंड. कार केव्हा मूव झाली आहे? जेव्हा माणसाने तिला हाताने धक्का दिला आहे, अप्लाइड फोर्स, त्याच्यावरती फोर्स लावला आहे. किंवा हा डॉग आहे जो खूप हट्टी डॉग आहे, पुढे जाऊन नाही राहिला आहे. अ रिल्युकंट डॉग इज बिंग पुल्ड बाय हिज मास्टर. जोराने तो दोरीद्वारे खेचतोय. आणि इथे हा मुलगा अँड अ बॉय प्लेइंग फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. जेव्हा यांनी आपली एनर्जी किक करण्यासाठी लावली बॉलवरती तेव्हा बॉल हा लांब गेला आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस? अ फोर्स ॲक्ट्स ऑन टू बॉडीज थ्रू अॅन इंटरॅक्शन्स बिटवीन देम. म्हणजे या दोन्हींमध्ये काय झालं आहे? संपर्क झाला आहे आणि फोर्स प्रोड्यूस झाला आहे. अंडरस्टँड? दॅट इज कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे जो कॉन्टॅक्टनी प्रोड्यूस्ड होतोय तो कॉन्टॅक्ट फोर्स. नाव हियर 3.2 मध्ये आपल्याला इथे चुंबक दिसते आणि चुंबकाकडे हे काही खिळे आहेत, लोखंडी खिळे, हे आकर्षिले जात आहेत. कंगवा आहे. कंगवा असा आपण जर कंगवा रफ केला, डोक्यावरती घासला आणि कागदाच्या तुकड्यांजवळ जाऊन तो असा धरला तर ते कागदाचे जे तुकडे आहेत ते त्या कंगव्याकडे आकर्षिले जातात. किंवा झाडावरून एखादं फळ पडते. इथे तुम्हाला नारळाचं झाड दाखवलं. नारळाच्या झाडावरून जेव्हा नारळ पडतं तेव्हा ते कुठे, कोणत्या दिशेने येतं? ते खालच्याच दिशेने येते, म्हणजे पृथ्वीकडे खेचले जाते. कोणतीही वस्तू जी आहे ती पृथ्वीकडे खेचली जाते बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सी हियर. कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. कोकोनट कुठून पडतंय? कोकोनट ट्री पासून. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच काय? तर पृथ्वीकडे
एक फोर्स आहे तो प्रत्येक गोष्टीला खेचते, आपल्याकडे खेचते. दॅट इज कॉल्ड फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. वेन अ कोम गेट्स रब अगेन्स्ट हेअर, म्हणजे एखादा कंगवा ज्यावेळेस आपण घासतो केसांवरती, स्मॉल पीसेस ऑफ द पेपर केप्ट ऑन अ टेबल गेट अट्रॅक्टेड टू द कोम. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण त्यात कागदाच्या तुकड्यांजवळ ज्यावेळेस तो कंगवा आपण नेतो त्यावेळेस काय होतं, ते अट्रॅक्ट होतात कंगव्याकडे. इथे कोणता फोर्स आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस. इथे इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज जो आहे तो कंगव्यामध्ये प्रोड्यूस्ड होतो आणि त्याच्या ऑपोजिट चार्ज जो असतो तो कागदाच्या तुकड्यांमध्ये असतो. अँड बिकॉज ऑफ द अट्रॅक्शन ते बिकॉज ऑफ द निगेटिव्ह opposite charges they are attracted towards each other. A force in 3.1 म्हणजे ह्या फिगर्समध्ये, या तिघ फिगर्समध्ये काय सांगतायत? इन 3.1 a force is seen to act through a direct contact of the objects. मी तेव्हाही तुम्हाला एक्सप्लेन केलं की डायरेक्ट कॉन्टॅक्टने इथे फोर्स प्रोड्यूस झाला आहे. यानी जेव्हा किक डायरेक्टली मारली, कॉन्टॅक्टमध्ये आला तेव्हा फोर्स प्रोड्यूस झाला आहे. इथे हा दोरीद्वारे जेव्हा खेचतोय तेव्हा फोर्स प्रोड्यूस झाला आहे. इथे मस्क्युलर मसल्सनी फोर्स लावतोय माणूस तेव्हा फोर्स प्रोड्यूस झाला आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्टनी फोर्स झाला आहे. अ फोर्स इज सेन टू ॲक्ट थ्रू अ direct contact of the objects or via one more object, such force called contact force. जो कॉन्टॅक्टनी प्रोड्यूस झाला दॅट इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. आणि 3.2 मध्ये इथे कॉन्टॅक्ट झाला आहे का कोणाचा? नाही. इथे दोघं वस्तू वेगवेगळ्या आहेत पण त्या अट्रॅक्ट होत आहेत एकमेकांकडे विदाउट एनी कॉन्टॅक्ट. बरोबर. नारळ त्याचं खाली पडलंय, कागदाचे तुकडे कोणताही फोर्स न लावता त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेत, किंवा जे लोखंडी खिळे आहेत हे सुद्धा लोहचुंबकाकडे आकर्षित त्यांचे झाले. कोणी तिथे फोर्स लावला आहे? नाही. सो इन फिगर 3.4 a force is applied between two objects even if the two objects are not in contact, and that force is called non-contact force. Understand? मस्क्युलर फोर्स म्हणजे हा माणूस इथे मसल्स म्हणजे आपल्या शरीराचा यूज करून तिथे त्याच्यावरती ताकद लावले, मसल्सचे यूज करून. दॅट इज मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. ओके. अँड इज अप्लाइड टू ऑब्जेक्ट्स विथ द हेल्प ऑफ आवर मसल्स. इट इज अप्लाइड इन सेव्हरल केसेस सच ॲज लिफ्टिंग. लिफ्टिंग म्हणजे काय? उचलणे. पुशिंग म्हणजे एखाद्या वस्तूला पुश करणे, ढकलणे. पुलिंग म्हणजे खेचणे. या सर्व गोष्टींमध्ये आपण कोणत्या फोर्स वापरतो? मस्क्युलर. ऑन द अदर हँड और ऑन द कॉन्ट्ररी फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स, दिस इज जे मॅग्नेट्सद्वारे प्रोड्यूस्ड होते, मॅग्नेटिक फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दिस वन इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे कसले एक्झाम्पल्स झाले? हे जे फोर्स आहेत हे ॲक्ट विदाउट कॉन्टॅक्ट अँड सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. अंडरस्टँड? एक्झाममध्ये जर तुम्हाला कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचे एक्झाम्पल्स विचारले तर मस्क्युलर फोर्स जो आहे हा कॉन्टॅक्ट फोर्समध्ये येतो आणि नॉन कॉन्टॅक्टमध्ये मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही एक्झाम्पल्स येत आहेत. इथपर्यंत समजलं सर्वांना? नेक्स्ट, वेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड पुश अ लिटिल इट मूव्ज अहेड अँड गेट स्लो अँड स्टॉप्स. एक बॉल आपण जर टेबलावर ठेवला आणि त्याला काय केलं, एक टिचकी मारली किंवा त्याला थोडंसं पुश केलं तर तो थोडा वेळ पुढे जाणार, पण काही थोडासा पुढे गेल्यावर काही वेळाने तो काय होणार? स्टॉप होणार, थांबणार. किंवा एखादी कार आहे, आपण एखाद्या कारचं इंजिन बंद केलं, एक कार रनिंग ऑन अ प्लेन रोड, एका रोडवरून चालली आणि ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप्स आफ्टर द इंजिन इज स्विच ऑफ. इंजिन स्विच ऑफ केल्यानंतर ती थोडा वेळ पुढे जाणार आणि थांबणार. This is because of the force of frictions between the ground surface and the object in motion. असं का होतं? कोणतीही वस्तू चालते नंतर थांबते, याला त्याच्या मागे सायन्स काय आहे? द फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे घर्षण. घर्षणामुळे वस्तू थांबते किंवा घर्षणामुळे जर जे बल आपण असतं घर्षण बल हे जर जास्त प्रमाणात झालं तर वस्तू थांबते. याचा अभ्यास आपण पुढे अजून मी थोडं पुढे गेल्यावर एक्सप्लेन केल्यावर तुमच्या डोक्यात येणार. इन द ॲब्सेन्स ऑफ द फ्रिक्शनल फोर्स म्हणजे जर घर्षण फोर्स, घर्षण बल जर नसेल तर ऑब्जेक्ट जो असतो वूड हॅव रिमेन इन मोशन.
म्हणजे जसं न्यूटन्सनी सांगितलं की जोपर्यंत आपण फोर्स लावत नाही, न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण काय बघितला की एखादी गतिमान वस्तू आहे आणि ती त्याच गतीने चालत राहणार जोपर्यंत तिच्यावरती फोर्स अप्लाइड होणार नाही तोपर्यंत. जर फ्रिक्शनल फोर्स नसता, घर्षण बल नसतं, तर वस्तू ज्या स्थितीत गतीत आहे त्या गतीतच ती चालतच राहिली असती, कधी थांबलीच नसती. बट बिकॉज ऑफ द फ्रिक्शन फोर्स वस्तू थांबतात. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी यूजफुल इन डेली लाईफ. आता ह्या फ्रिक्शनल फोर्सचा आणखीन एक यूज काय आहे की आपण चालतो, तर बिकॉज ऑफ दॅट फ्रिक्शनल फोर्स आपल्याला चालता येतं. रस्त्यावरून रोडवरून आपण कशामुळे चालतो, तर फ्रिक्शनल फोर्स. काय असते तिकडे रिझन? वाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ आवर फीट. इन द ॲब्सेन्स ऑफ द फ्रिक्शन वी विल स्लीप अँड विल नॉट बी एबल टू वॉक. म्हणजे ज्या वेळेस आपण चालत असतो तेव्हा आपण काय पुश करतो? जमीन मागे मागे पुश करतो आणि त्याच्यामुळे आपल्यावरचा जो तुमचा बल लावतोय आणि खालून घर्षण होते, याच्यामुळे घर्षण होते दोघांमध्ये, आपल्या शूजमध्ये आणि जमिनीवरती घर्षण झाल्यामुळे आपण चालू शकतो. जर फ्रिक्शन कमी झालं किंवा ॲब्सेन्स आहे, फ्रिक्शन घर्षण नसेल तिथे, तर आपण स्लिप होणार आणि पडणार. जर आपल्याला चालता चालता एखादं साल लागलं, कसलं केळ्याचं साल लागलं, तर तिथे घर्षण होत नाही आणि आपण त्या स्लिप होतो आणि पडतो. किंवा चिखलामध्ये सुद्धा ती जमीन जेव्हा रफ असेल तेव्हा तिथे घर्षण होणार, चिखलामध्ये रफ नसते. सो आपण काय होतं, घर्षण आपण स्लिप होतो आणि तिथे पडतो, घर्षण कमी झाल्यामुळे. All the objects in motion have a frictional force acting on them, which is acting in the direction opposite to the direction of motion. आपण चालतो आहे, ती आपली झाली त्या डायरेक्शननी आपल्या मोशनची डायरेक्शन आहे, ती मोशन आपल्या गतीचं डायरेक्शन ते आहे. त्याच्या विरुद्ध दिशेने फ्रिक्शनचं डायरेक्शन असतं, घर्षणाचं डायरेक्शन असतं. आणि कोणतीही वस्तू चालते आहे किंवा गतिमान असते ते कोणामुळे होत असतं? फ्रिक्शनल फोर्समुळे. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंड्स टू स्लीप ओव्हर बनाना पिल ऑन द स्ट्रीट. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू द मड. चिखलात पडणे किंवा बनाना केळीच्या सालीवरून पडणे हे कसले एक्झाम्पल्स आहेत? तर तिथे फ्रिक्शन हे जे असतं, बोथ दिस एक्झाम्पल्स ऑक्युअर ड्यू टू रिड्यूस फ्रिक्शन. घर्षण कमी झाल्यामुळे आपण तिथे घसरून पडतो. ओके, आता इथे सांगितलं की तुम्ही स्वतः डोके लावा आणि कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचे काही उदाहरणं द्या. राईट द टाईप्स ऑफ दॅट फोर्सेस. आता इथे तुम्हाला एक उदाहरण मी देईल की कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे आपण चाकूने जेव्हा सफरचंद किंवा फळे कापतो त्यावेळेस आपण आपला मस्क्युलर फोर्स त्या फ्रूट्सवर लावतो आणि कापतो. दॅट इज द कॉन्टॅक्ट. आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे तो फोर्स प्रोड्यूस्ड होतो. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचं एक्झाम्पल मी देईल की मून, चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, दॅट इज फॉर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होते. बरोबर, म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसने तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये दोघं येत नाही आहेत, पण त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते दोघं एकमेकांच्या भोवती फिरत असतात. हे एक्झाम्पल झालं नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं. अंडरस्टँड? पुढे आता इथे त्यांनी एक तुम्हाला प्रयोग दाखवला आहे, एक्सपेरिमेंट. काय केलं आहे, एक मोठा असा ट्रे घेतला आहे प्लास्टिकचा, ज्याच्यात पाणी भरलं आहे आणि 2 रिकाम्या चौकोनी बॉटल्स घेतल्या आहेत, त्यांचे बूच पक्के लावले आहेत आणि त्या बाटलींवरती मॅग्नेट्स त्यांनी चिटकवले आहेत, टाईट केलेत मॅग्नेट्स. बरोबर, तर ज्यावेळेस तुम्ही या दोन्ही बाटल्या त्या ट्रेमध्ये, पाण्याने भरलेल्या ट्रेमध्ये टाकाल तेव्हा त्या बाटल्या तरंगणार. पण बिकॉज त्याच्यामध्ये पाणी नाही आहे म्हणून वेट कमी आहे, त्या तरंगणार. पण त्या काय होणार, त्याच्यात आपल्याला काय ऑब्झर्व करायला मिळणार की ज्या वेळेस ह्या बाटलीचा नॉर्थ पोल आणि ह्या बाटलीचा साऊथ पोल हे जेव्हा एकमेकांच्या ऑपोजिट दिसत आहेत, तर हे काय होणार, एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार आणि ही बॉटल हिच्या जवळ जाणार बिकॉज ऑफ ऑपोजिट पोल. हिचा नॉर्थ पोल आणि हिचा साऊथ पोल एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार आणि ही बाटली हळूहळू हिचं मोशन होणार आणि ही जवळ जाणार. पण तशीच मी जर ह्या बाटलीची दिशा बदलली, म्हणजे हिचा नॉर्थ पोल आणि याचा नॉर्थ पोल जवळ आणले, तर काय होणार, ह्या बाटल्या एकमेकांपासून पुन्हा दूर जाणार.
इथे आपण वाचून बघू हा एक्सपेरिमेंट. टेक 2 प्लास्टिक बॉटल्स विथ रेक्टँग्युलर शेप, क्लोज देअर ओपनिंग्स बाय फिटिंग द लिड्स टाईटली. लिड्स म्हणजे काय, झाकणं टाईटली त्यांचे क्लोज केलेत. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट्स ऑन देम. हे बार मॅग्नेट्स आहेत, ते त्यांच्यावरती काय केले आहेत, फिक्स केले आहेत आणि टेपने फिक्स केलेत. अँड फिल अ बिग प्लास्टिक ट्रे. हा इथे प्लास्टिकचा ट्रे आहे जो पाण्याने भरला आहे. अँड लीव द 2 बॉटल्स फ्लोटिंग विथ द मॅग्नेट्स ॲट द टॉप. टेक 1 बॉटल नियर द other. If north pole of the magnet is near the south pole of the other magnet, north pole of one magnet is near the south pole of the other magnet, what will happen? Bottles will head towards each other. एकमेकांकडे त्या आकर्षिल्या जातील. Because का, unlike poles attract each other. म्हणजे जे वेगळे ऑपोजिट पोल्स असतात ते एकमेकांकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन वेन डायरेक्शन ऑफ द बॉटल्स आर चेंज. म्हणजे पोल्स चेंज केले तर काय होणार, नॉर्थकडे अट्रॅक्ट होत नाही, तो रिपल होतो. मग त्या ज्या बॉटल्स आहेत त्या एकमेकांपासून काय होणार, लांब जाणार. आता इथे कोणता फोर्स आहे, कॉन्टॅक्ट की नॉन कॉन्टॅक्ट. म्हणजे हे मॅग्नेट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले आहेत का, कोणी कोणाला फोर्स बॉटल्सला लावला आहे का, तर नाही. तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं हे एक्झाम्पल आहे, एक्सपेरिमेंट आहे. अंडरस्टँड. नाव बॅलन्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स. जसे आपण नॉन कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्ट फोर्स पाहिला तसा बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स इथे पण तुम्हाला एक एक्सपेरिमेंट त्यांनी दाखवला आहे. इथे काय केलं आहे, एक कार्डबोर्डचा बॉक्स घेतला आहे, त्याच्या दोन्ही साईडला जाड असा दोरा बांधला आहे आणि खाली ते तराजू बांधलेत दोन्ही साईडला आणि दोघांमध्ये सेम वजन ठेवले. तर जेव्हा सेम 1 किलोचं वजन जर इथे असेल तर इथेही 1 किलोचं जर ठेवलं तर काय होणार, ते स्थिर राहणार, बरोबर, ते हलणार नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही एका साईडला वजन जास्त ठेवणार, बरोबर, तर काय होणार, तो दोरा खाली येणार. ज्या साईडला वजन जास्त आहे, सपोज इथे 1 kgचं आहे, 1 किलोचं, इथे 5 kgचं आहे, जिथे 5 किलो वजन आहे तिथे दोरा खाली येणार आणि त्याचबरोबर तो बॉक्स पण थोडासा काय होणार, सरकणार. ठीक आहे. आपण इथे बघूया. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, टाय थिक स्ट्रिंग टू इट्स 2 साइड्स. दोरा घट्ट बांधलाय. अँड कीप इट ऑन स्मूथ टेबल. एका स्मूथ टेबलवर ठेवलाय. टेक द स्ट्रिंग्स ऑन बोथ साइड्स ऑफ द टेबल. आता यांना खाली वेइंग पॅन म्हणजे तराजू बांधले. टाय वेइंग पॅन्स ऑफ इक्वल मासेस टू द 2 एंड्स. दोघांमध्ये सेम वजन घेतले आहेत, इक्वल मासेस. कीप इक्वल मासेस इन बोथ द पॅन्स. द बॉक्स डज नॉट मूव ऑन द टेबल. ज्यावेळेस त्या दोघांमध्ये इक्वल मास आहे त्यावेळेस हा जो बॉक्स आहे हा हलणार नाही, स्थिर राहणार. ओके. इफ मोर मास इज केप्ट इन वन ऑफ द पॅन, जर दोघांपैकी एका पॅनमध्ये जर आपण वजन जास्त ठेवलं, द बॉक्स स्टार्ट्स मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ दॅट पॅन. बॉक्सची मूव्हिंग होणार आणि कुठे होणार, जिकडे जास्त वजन आहे त्या साईडला बॉक्स सरकणार. दिस मीन्स बॅलेन्स फोर्सेस ॲक्ट्स ऑन द बॉक्स विथ इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू 0 ॲज दीज आर ॲक्टिंग इन ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे ज्यावेळेस बॅलन्स फोर्स आहे तर वरून वजन सेम आहे, खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम आहे, त्यामुळे इक्वली 0 झालं आणि ते स्थिर राहणार. पण ज्या वेळेस अनबॅलन्स फोर्स झाल्यामुळे काय होतं, अनबॅलन्स झाल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इकडचा जास्त येईल, तिकडचा कमी होणार आणि बॉक्सची मुवमेंट होणार. बॉक्स जिकडे वजन जास्त आहे तिकडे तो ढकलला जाईल, सरकला जाईल. On the contrary, if more mass is kept in one pan than in the other, box starts moving in the direction of the pan with more mass. When unequal forces, unequal म्हणजे काय, एकाकडे जास्त एकीकडे कमी, are applied to the box on the two sides, unbalanced force acts on the box, resulting imparting motion to the box. आणि ज्यावेळेस unbalanced force असतो त्यावेळेस तिथे काय होते, मोमेंट होते, मोशन होते. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही बघतात रस्सी खेच असते मुलांची, त्यावेळेस दोन्ही साईडनी जर इक्वल फोर्स लावला तर जी रस्सी असते ती खेचली जाते का, नाही, ती तशीच राहणार. पण ज्या साईडने आता फोर्स जास्त लावला गेला त्या रस्सी त्या साईडला खेचली जाते अनबॅलन्स फोर्स असला की. Children playing tug of war pull the rope in their respective directions. If pull of the force is equal on the two sides, जर दोघांकडे सेम साईडनी खेचतायत
तर रस्सी खेचली जाणार नाही, रस्सीची मुवमेंट होणार नाही. द रोप म्हणजे रस्सी खेचली जाणार नाही, डज नॉट मूव्ह इफ द फोर्स इज मोर ऑन वन साईड. पण एका साईडला जर फोर्स जास्त लागला, इफ फोर्स इज मोर ऑन वन साइड द रोप मूव्स इन दॅट डायरेक्शन. तर ज्या साईडनी फोर्स जास्त लागला आहे तर रस्सी कुठे मूव्ह होणार, त्या साईडला, तिकडे रस्सी खेचली जाणार. This means that initially the two forces are balanced. Rope moves in the direction of higher force when force become unbalanced. म्हणजे ज्यावेळेस बॅलन्स फोर्स होता, रस्सी कुठेही खेचली गेली नाही. पण ज्यावेळेस अनबॅलन्स झाला तर जिकडे फोर्स जास्त आहे तिकडे रस्सी खेचली गेली. कळालं? Let us see one more example. When big grain storage container is required to slide on the ground, it become easier if 2% push it rather than 1%. एखादं कपाट आहे किंवा एखादं कंटेनर आहे, त्याला आपल्याला पुश करायचं आहे. तर एका माणसाने पुश करण्यापेक्षा जर 2 जणांनी पुश केलं तर ते किती पटकन ते पुश होणार, म्हणजे तिथे फोर्स जास्त लागणार दोघांचा. And when the force is applied by both in the same direction, the moment is easy. When the force is applied by both in same, म्हणजे दोघांनी त्या कपाटाला धक्का दिला एकाच साईडने, तर काय होणार, पटकन ते जे कपाट आहे ते पुढे सरकलं जाणार. When force is applied by both in same direction, moment is easy. moment पटकन होणार. You may have experienced this. What do we understand from this example? आपण हे 3 एक्झाम्पल्स बघितले आणि याच्यावरून बल काय आहे याचं कन्क्लुजन काढलंय, ते आपण बघूया. हे खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट काय आहे, इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, force equal to their addition act on that object. Simple. If several forces are applied on an object, जेव्हा 2 माणसं एखादं कपाट ढकलत आहेत तर किती बल त्याच्यावर लागणार, त्या दोघांचं मिळून जेवढं बल आहे तेवढं त्या कपाटावर लागणार. बरोबर, तेच त्यांनी इथे सांगितलंय की इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, फोर्स इक्वल टू देअर ॲडिशन ॲक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट. तर त्या ऑब्जेक्टवर किती बल कार्यरत करत आहे, तर ते दोघं जण मिळून जे बल लावत आहेत प्लस तेवढं बल त्या कपाटावर कार्यरत करत आहे. सेकंड काय सांगितलं, इफ 2 फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट, म्हणजे 2 फोर्सेस एखाद्या गोष्टीवर अप्लाइड केलेत पण ते कसे आहेत, ऑपोजिट साईडने आहेत, नॉट सेम साईडने. सेम साईडने लागले तर दोघांचं मिळून त्याच्यावरती बल लागेल आणि ती वस्तू पटकन मूव्ह होईल. पण ऑपोजिट, म्हणजे जेव्हा रस्सी खेचताना एक इकडे खेचतो एक इकडे खेचतो, दॅट इज ऑपोजिट डायरेक्शन्स. इफ 2 फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट इन ऑपोजिट डायरेक्शन, त्यावेळेस फोर्स टू देअर डिफरन्स ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. त्या दोघांमध्ये ज्याचा डिफरन्स बघितला, ज्याचा फोर्स जास्त येईल तेवढा फोर्स त्याच्यावरती त्या ऑब्जेक्टवर अप्लाइड होत असतो. अँड थर्ड इज फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे फोर्सची जी व्हॅल्यू आहे, फोर्स जो आहे तो न्यूटनमध्ये आपण मेजर करतो आणि आपण बोलताना कसं बोलतो, किती फोर्स लावला आहे, 20 न्यूटन्स, आणि डायरेक्शनसुद्धा सांगतो. त्यामुळे फोर्सला मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शनसुद्धा आहे, आणि ज्यावेळेस या दोन्ही व्हॅल्यू असतात दॅट इज अ वेक्टर क्वांटिटी. ज्यावेळेस दोन्ही व्हॅल्यू असणार त्यावेळेस त्याला म्हणतात वेक्टर क्वांटिटी. सो फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी because he had magnitude and direction. That it is expressed in magnitude and direction. Okay. When a force is applied on a stationary object, it moves. आपण हे न्यूटन्सच्या लॉमध्ये पण बघितलंय की जेव्हा आपण एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाइड करतो तेव्हा ती मूव्ह होते, तेव्हा ती हालते किंवा तिची मुवमेंट होते. इट स्पीड अँड डायरेक्शन चेंज. बरोबर, फोर्समुळे काय होतं, तिचं स्पीड पण चेंज होतो, डायरेक्शन चेंज. जसा आपण त्याला फोर्स लावणार तसं त्याचं स्पीड आणि डायरेक्शनसुद्धा आपण त्याचं बलामुळे फोर्समुळे चेंज करू शकतो. डायरेक्शन म्हणजे दिशा चेंज करू शकतो. सिमिलरली फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन मोशन. पुन्हा फोर्स, आपण एखाद्या स्थिर वस्तूला गतिमान करू शकतो फोर्समुळे, किंवा एखाद्या गतिमान वस्तूला जी मोशनमध्ये आहे तिला आपण स्टॉप पण करू शकतो.
Similarly, force is required to stop an object in motion. An object can change its shape due to force. पुन्हा अजून फोर्समुळे काय होतं तर एखाद्या ऑब्जेक्टचा शेपसुद्धा चेंज होतो. त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे जेव्हा तुमची मम्मी पिठाचा म्हणजे कणिक भिजत असते त्यावेळेस तो जो गोळा बनतो त्याच्यावरती आपण ज्या टाईपनी त्याला फोर्स देणार त्या टाईपनी तो गोळा बनणार. जर तुम्ही त्याच्यावरती फोर्स देऊन गोल गोळा बनवला तो गोल होणार, जर त्याला तुम्ही चौकोनी केला तर तो चौकोनी. म्हणजे जशा टाईपनी तुम्ही त्याला फोर्स देणार आणि त्या टाईपनी जसा तुम्हाला त्याचा आकार पाहिजे तसा आकार आपण मिळतो फोर्स जसा तुम्ही अप्लाइड करणार. त्याचप्रमाणे पॉटर म्हणजे मडके बनवणारा सुद्धा फोर्स अप्लाइड करून ते मडकं त्याला कोणत्या आकारामध्ये पाहिजे त्या आकाराचं तो बनवतो. Potter applies a force in a specific direction while shaping the pot. रबर बँड, एखादा रबर बँड आपण ज्यावेळेस ताणतो when stretch expand होतं, सोडलं की पुन्हा काय होतं तो त्याच्या परत पूर्वस्थितीत येतो. फोर्स लावला तर तो एक्सपांड होतो. सो देर आर मॅनी सच एक्झाम्पल्स. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. नाव इनर्शिया. आता इनर्शिया मराठी त्याला म्हणतात जडत्व. काय आहे इनर्शिया? वी हॅव सीन दॅट अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. आपण काय बघितलं की ऑब्जेक्ट त्याचे जे स्टेट आहे तर स्टेट ऑफ मोशन केव्हा चेंज करतं? ज्यावेळेस आपण त्याच्यावर फोर्स लावतो. बरोबर. फोर्स नाही लावला तर स्थिर वस्तू स्थिर राहते किंवा गतिमान वस्तू असते ती गतिमान राहते. पण इन द ॲब्सेन्स ऑफ अ फोर्स objects exhibit a tendency to remain in the existing state of motion. Let us see following. म्हणजे फोर्स न लावता वस्तूला काय आवडतं? ती ज्या स्थितीत आहे त्या स्थितीतच तिला राहायला आवडतं. बरोबर. एखादा माणूस बसलेला आहे त्याला बसलेलाच जर आवडत असेल तर ते झालं जडत्व. हां, फॉर एक्झाम्पल. तर तसंच वस्तूला ज्या स्थितीत ती आहे त्या स्थितीत राहायला आवडतं आणि त्या टेंडन्सीला म्हणतात इनर्शिया. समजलं इनर्शिया म्हणजे काय? तर आपण इथे एक एक्झाम्पल बघूया की टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास. एक ग्लास घेतला आहे त्यांनी आणि त्याच्यावर एक पोस्ट कार्ड ठेवलं आणि त्या पोस्ट कार्डवर एक 5 रुपयाचा जड असा कॉइन ठेवला आहे. कीप अ 5 रुपीज कॉइन ऑन इट. नाव स्किलफुली पुश द कार्ड. आणि त्यांनी जोर लावलाय, पोस्ट कार्डला जोर लावलाय. म्हणजे पोस्ट कार्ड त्याच्या स्थिर स्थितीत आहे पण त्यांनी फोर्स लावल्यामुळे पोस्ट कार्डची मुवमेंट होणार. पोस्ट कार्ड पुढे जाणार पण म्हणजे टिचकी मारल्यानंतर फोर्स लावल्यानंतर पोस्ट कार्ड उडणार. पण जो कॉइन आहे त्याला त्याच्या त्या स्थितीतच राहायचं आहे. त्याच्याकडे ती टेंडन्सी की मला नाही इथेच. मग ते त्याला हलवण्या एवढं त्याला जर फोर्स मिळाला नाही तर तो त्याच्याच टेंडन्सीमध्ये त्याच्याच त्या गतीमध्ये राहायला त्याला आवडते आणि म्हणून काय होतं तो तसाच राहतो. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो कुठे पडतो? ग्लासात पडतोय. ठीक आहे. द कॉइन स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास. हॅव यू एव्हर डन दिस? तुम्ही हा एक एक्झाम्पल एक्सपेरिमेंट करून बघा. ठीक आहे. किंवा एखादं वजन आहे आता हँग हाफ ऑफ अ kg मास टू अ स्टँड विथ अ स्ट्रिंग. एक तुम्ही अर्धा किलोचं वजन घ्या आणि त्याला टांगा दोऱ्याने, चांगल्या दोऱ्याने त्याला टांगा. टाय अनादर स्ट्रिंग टू द मास अँड कीप इट हँगिंग. आणि परत एक दोरा नंबर 1 दोरा घ्या ज्याला तुम्ही अर्धा kgचं वजन लावलं आहे आणि त्याच्या खाली पुन्हा दुसरा दोरा लावला. सो का तो खालचा दोरा आहे तो स्ट्रिंग 2, जो वरचा दोरा आहे तो स्ट्रिंग 1 आणि ते तुम्ही असं काट्याला असं वरती बांधलंय. द स्ट्रिंग 2 ब्रेक्स बट द स्ट्रिंग 2 ब्रेक्स बट मास डज नॉट फॉल. ज्यावेळेस तुम्ही काय करणार जो खाली जो दोरा लावलाय स्ट्रिंग 2 त्याला खेचलं असं पटकन तर फक्त दोरा तुमच्या हातात येणार. त्या मासला हलायचं नाही आहे. तो त्याच्याच जागेवर राहिला. पण ज्यावेळेस तुम्ही तो खालचा दोरा हळू त्याला खेचाल त्यावेळेस काय होणार? ते वजन पण पडणार आणि जो स्ट्रिंग 1 आहे तो पण पडणार. कारण एवढा फोर्स अप्लाइड केला की मग त्यावेळेस दोन्ही पडणार. ठीक आहे. नाव पुल द स्ट्रिंग 2 स्लोली. स्ट्रिंग 1 ब्रेक्स अँड मास फॉल्स डाऊन. म्हणजे दोन्ही दोरे तुटणार आणि मास पण त्याच्याभोवती खाली पडणार. दिस इज बिकॉज ऑफ द टेन्शन डेव्हलप इन द स्ट्रिंग ड्यू टू द मास. Okay, so always remember
टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टची एक टेंडन्सी आहे टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट, त्या स्थितीत राहण्याची, ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याची जी टेंडन्सी आहे ऑब्जेक्टची त्याला म्हणतात इनर्शिया. कळालं? दिस इज वाय अन ऑब्जेक्ट इन स्टेशनरी स्टेट रिमेन्स इन द सेम स्टेट अँड अन ऑब्जेक्ट इन मोशन रिमेन इन द स्टेट ऑफ मोशन. आणि त्याच्याचमुळे एखादा ऑब्जेक्ट जर स्टेशनरी स्टेटमध्ये असेल तो त्या स्थिर स्थितीतच राहतो, आणि एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर तो त्या स्टेट ऑफ मोशनमध्येच राहतो. जर पण हे केव्हा, ज्यावेळेस त्याच्यावरती एखादा एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाइड करत नाही तोपर्यंत. ज्यावेळेस फोर्स अप्लाइड केला तर त्याला त्याची टेंडन्सी चेंज करावी लागते. इथे टाईप्स ऑफ इनर्शिया आहे. 3 टाईप्सचे इनर्शिया आहेत. फर्स्ट इज इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन अँड डायरेक्शनल इनर्शिया. तर फर्स्ट बघूया आपण. फर्स्ट आहे इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, विराम अवस्थेतील जडत्व. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट विराम अवस्थेत आहे आणि जोपर्यंत त्याच्यावर आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत तो त्याचं जे स्टेट आहे, त्याची जी स्थिती आहे ती बदलत नाही, त्याला म्हणणार इनर्शिया ऑफ रेस्ट. सी, an object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called inertia of the state of rest. रेस्टमध्ये आहे, त्याला रेस्टमध्येच राहायला आवडतं, त्याला म्हणतात इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. त्याला त्याची चेंज करायला आवडत नाही जोपर्यंत फोर्स आपण अप्लाइड करत नाही तोपर्यंत. सेकंड आहे इनर्शिया ऑफ मोशन. म्हणजे आपण जर पंख्याचं बटन बंद केलं, पंखा बंद केल्यानंतर पण त्याची जी गती आहे ती चालूच राहते, पंखा थोड्या वेळानंतर बंद होतो. म्हणजे त्याला त्याची तीच गती पाहिजे, ती बंद करायची नाही आहे. त्याला म्हणतात इनर्शिया ऑफ मोशन. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यू टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. स्विच ऑफ केल्यानंतर सुद्धा पंखा फिरत राहतोय. किंवा पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट अ जर्क इन फॉरवर्ड डायरेक्शन इफ बस सडनली स्टॉप. किंवा पॅसेंजरला आहे तिथेच आहेत, पण ज्यावेळेस बस स्टॉप होते तेव्हा पॅसेंजर्स काय होतात, पुढे ढकलले जातात. हे एक्झाम्पल्स आहेत इनर्शिया ऑफ मोशनचे. आणि तिसरं आहे डायरेक्शनल इनर्शिया. ज्यावेळेस गाडी स्ट्रेट चालली पण जेव्हा गाडी दिशा बदलते त्यावेळेस आपल्याला धक्का बसतो की नाही, कारण आपण ज्या पोझिशनमध्ये आहे आपल्याला त्याच स्टेटमध्ये राहायचं, पण ज्यावेळेस डायरेक्शन चेंज होतं आपल्याला धक्का बसतो. सो इनहरंट प्रॉपर्टी, ऑब्जेक्टची जी प्रॉपर्टी आहे ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स, त्याला त्याचं डायरेक्शन चेंज करायचं नाही आहे, पण बिकॉज ऑफ दॅट फोर्स त्याला ते डायरेक्शन चेंज करायला लागल्यामुळे आपल्याला काय होतं, धक्का बसतो. So the inherent property of an object due to which the object cannot change the direction of its motion is called directional inertia. Understand? It's an example. If a vehicle in motion along a straight line suddenly turns, passengers sitting in it are thrown opposite to the direction of turning. Okay? समजले टाइप्स ऑफ इनर्शिया म्हणजे काय आणि त्याचे किती टाइप्स आहेत. इनर्शियाचे 3 टाइप्स आहेत. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, मोशन अँड डायरेक्शनल इनर्शिया. आता सेकंड पोर्शन आहे, पुढचा टॉपिक आहे प्रेशर, जो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेते. ओके स्टुडंट्स, बाय.